नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेती योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आताच आपण केलेल्या सोयाबीन पिकावर पिवळेपणा पडत आहे. तरी ॲग्रोवनतर्फे आपल्याला काही मार्गदर्शक सूचना लाभलेल्या आहेत. तरी आपले सोयाबीन कशामुळे पिवळे पडते व त्याची पिवळे पडण्याची कारणे, तसेच आपण त्याच्यावर काय उपाययोजना करायला हव्यात हे आपण बघूयात. प्रामुख्याने सोयाबीन पिवळे पडण्याची कारणे. सोयाबीन पिकामध्ये दोन कारणं पिवळे पडण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहेत. एकतर अन्नद्रव्याची कमतरता आणि त्यावर होत असलेल्या रोगाचा प्रादुर्भाव. सुरुवातीला पीक पिवळे पडत असल्यास त्या पिकास अन्नद्रव्याची कमतरता असते. आपली जमीन कशी आहे, त्या जमिनीला कोणत्या अन्नद्रव्याची आवश्यकता आहे, त्यानुसार आपण अन्नद्रव्य उपलब्ध त्या पिकाला करावे. त्यासाठी त्यांनी उपाययोजना सांगितलेल्या आहेत. तरी उपाययोजनामध्ये आपण नत्र म्हणजेच युरिया 20 ग्राम प्रति लिटर पाण्यामध्ये, तसेच सल्फेट 5 ml प्रति लिटर पाण्यामध्ये आणि लोह 5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये असे यामध्ये आपण युरिया, सल्फेट, लोह हे 3 घटक घेतलेले आहेत. तसेच झिंकसुद्धा आपल्याला 5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये घ्यावे लागेल. स्फुरदची कमतरता असल्यास 1261-0 किंवा 1444-0 या खतांचा 5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये उपयोग करावा. तसेच बोरॉनची कमतरता असल्यास 5 मिली प्रति लिटर पाण्यामध्ये फवारणी करावी. या आपल्याला ॲग्रोवनतर्फे उपाययोजना दिलेल्या आहेत.